नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर। सरत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, कोणते महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले आणि कोणत्या बातम्यांनी वेधलं राज्याचं लक्ष, हे सगळं जाणून घेणार आहोत महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमधून। सुरुवातीचीच बातमी आहे स्वातंत्र्य दिनासंदर्भातली। महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ध्येयाकडे वेगाने निघाल्याचं चित्र आज दिसतंय। पण मला समाधान की महाराष्ट्राचं योगदान $1 ट्रिलियन पेक्षा आपलं नीती आयोगाने त्यांचा जो काही सर्वे केला त्याच्यामध्ये $1.5 ट्रिलियन हे महाराष्ट्राचं आपलं जे योगदान आहे ते मोठं आहे। बीड पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। येणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत रेल्वे पुण्यातल्या हडपसरपर्यंत नेण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जोराने सुरू आहेत। पुढची बातमी आहे ड्रोन उद्योगासंदर्भातली। राज्यातील ड्रोन उद्योग विकासासाठी टास्क फोर्सची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। ड्रोन उद्योगासाठी आता पॉलिसी ऑफ पॉलिसीज तयार करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन सिटी उभारण्यात येणार आहे। तसंच ड्रोन उद्योगासाठी टेस्टिंग रेंज पेटंट खर्चासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित लाभ उद्योजकांना मिळवून देण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। पुढची बातमी आहे मुंबईकरांसाठी। MMRDAच्या मुंबईतील विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं। त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही उपस्थित होत्या। त्यात सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुख्य समावेश होता। या कार्यक्रमात मेट्रो मार्गिका 2B वरच्या चेंबूर स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी अर्जुन या TBM मशीनचं लॉन्चिंग करण्यात आलं। BKC कनेक्टरचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब अनंतराव भोसले उड्डाणपूल असं नामकरणही करण्यात आलं। राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेनं मिळावा यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाडीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आला। या 29 नवीन योजनांच्या समावेशानंतर महाडीबीटी पोर्टलवरील उपलब्ध योजनांची संख्या आता 105 वरती पोहोचली आहे। तर 30 योजनांचं काम प्रक्रियेमध्ये असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। महाडीबीटी व्यवस्था सुरू झाल्यापासून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढलंय। तसंच योजनांचा गैरवापर देखील लक्षणीयरित्या कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्यातील 124 आरोग्य संस्थांचं उद्घाटन करण्यात आलं। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं। यावेळी माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना राज्यातील प्रत्येक गावामध्ये रुजवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। तसंच राज्यात एकही माता मृत्यू होऊ नये हे आरोग्य व्यवस्थेसमोरचं महत्त्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभासोबतच भूमिपूजन सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते हा सोहळा विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या मागे न लागता पेट केअर, डेअरी कन्सल्टन्सी, पशुखाद्य उद्योग आणि स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्माते बना असं आवाहन सुनेत्रा पवारांनी यावेळी केलं। आणि या बातमीसह वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा। आपण पाहत आहात ABP माझा। उघडा डोळे बघा नीट। 100%